नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या वेळी आपण रायझोबियम हा भाग बघितलेला होता, त्याची भूमिका महत्त्व पाहिलेलं होतं. आजचा जो भाग आहे तो किण्व आहे. बघा पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कृतीसाठी दिलेल्या आहेत, त्या तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलेल्या आहेत. यामध्ये मग आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर इथं आपल्याला यांनी सांगितलेलं आहे कुठली कृती करायची आहे. आपण जी कृती करणार आहे त्याच्यावर बघा, काचपट्टीवर लंबगोलाकार रंगहीन कवक पेशी दिसल्या का, त्यापैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतील का, या आहेत ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. बघा इथे काय सांगितलेलं, जो द्रावण आहे आपण काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शिकेच्या मदतीने पाहणार होतो, पण हा भाग काढून टाकलेला आहे सिलेबसमधून. इथे काय दिसतंय फक्त आपल्याला एवढं लक्षात इथे ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये बघा लंबगोलाकार रंगहीन आपल्याला कवक पेशी दिसणार आहेत आणि या ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी तुम्हाला दिसणार आहे. प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हणतात. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची की ईस्ट जो आहे, किण्व जे आहे, हे कार्बनी पदार्थांवर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. आता परपोषी सूक्ष्मजीव म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणून जे दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहून जगत असतात त्याला आपण परपोषी असं म्हणत आहे. ईस्ट म्हणजेच किण्व हे एकपेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकाराची आहे. बघा यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा भाग एवढाच आहे की ईस्ट हे एक पेशी आहे, फक्त एक पेशी त्याच्यामध्ये आढळत आहे, ते कवक आहे, त्याच्या 1500हूनही जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत आणि हे दृश्य केंद्रकीय आहे. ठीक आहे. बघा आणि आपल्याला 3 ते 4च गोष्टी यात लक्षात ठेवायच्या की ईस्ट हा कार्बनी पदार्थांवर वाढणारा कवकवर्गीय परपोषी असा एक सूक्ष्मजीव आहे. ईस्ट हा एक कवक असून एक पेशीय कवक आहे. 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत, 1500हून जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी जी आहे ती दृश्य केंद्रकी आहे. ठीक आहे. आता वर कृती जी पाहिलेली होती त्याच्यामध्येच आपल्याला हे सांगितलेलं आहे की वरील प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थांमुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. इथे काय लक्षात ठेवायचे, कार्बनी पदार्थ जो आहे, जिथं कार्बनी पदार्थ असेल तिथं ईस्टची वाढ ही जास्त होणार आहे आणि त्याचं प्रजनन जे आहे ते जलद गतीने होणार आहे. एवढी गोष्ट इथे लक्षात ठेवायची. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन असे म्हणतात. बघा स्वतःचे पोषण करायचे, परपोषी आहेत त्या दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहेत, म्हणजेच काय होणार आहे, तिथं त्यांना जी कर्बोदके असणार आहेत, ठीक आहे, त्यांचं रूपांतर अल्कोहोल आणि त्याच्याबरोबरच कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनी पदार्थांमध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळेच त्या काय होणार आहेत, तिथं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणार आहेत. आणि ही प्रक्रिया जी असणार आहे, कोणती, कर्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होते, या प्रक्रियेला किण्वन असं म्हणतात. हे रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं. बघा आता इथे एक तुम्हाला छोटीशी अजून एक कृती दिलेली आहे, पाव कसा बनतो. हा सुद्धा भाग तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलेला आहे. बघा तरी सुद्धा बघा, ईस्टच्या या प्रयोगात आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवले होते त्याचा वापर करून पाव कसा बनवता येईल याची माहिती मिळवा. बघा तुम्ही जे पाव खाता ते बनवता कसं हे तुम्ही गुगलवर टाका, तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. पण हा भाग तुमच्या सिलेबसमधून काढलेला आहे. किण्व हा भाग जरी तुम्हाला इथे मोठा दिसत असेल तरी यावेळी आपल्याला तो अतिशय छोटाच भाग असा येणार आहे आपल्याला. मग बघा पुढचे जे माहिती आहे का तुम्हाला, जरा डोके चालवा, हा भाग काढून टाकलेला आहे. यातला फक्त जो जैव उपचार भाग आहे, टीका करून घ्या, मी जे सांगतेय हा भाग काढून टाकलेला आहे त्याच्यावर. आता जैव उपचार जो भाग आहे तो बघा, पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये मुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. बघा काय सांगितलेलं आहे, मग पामतेल निर्मिती जी होते, विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू, हे सगळं शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे एक किण्व वापरलं जातं. ठीक आहे. तर
सॅकॅरोमायसिस सेरिवेसी हे किण्व अर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करत असते. बघा आता अर्सेनिक हे एक प्रदूषक आहे, ठीक आहे, हे आपण पाहिलेलं होतं, तुम्ही 8वीत असतानाच पाहिलेलं आहे हे. मग बघा हे शोषून घेण्यासाठी कोण काम करतंय, तर सॅकॅरोमायसिस सेरिवेसी काम करते. बघा त्याचबरोबर अल्कॅनिव्होरॅक्स जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते. आता प्रतिजैविके हा एक छोटासा भाग इथे तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके काय आहे बघा. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत. बघा काय सांगितलेलं आहे, सूक्ष्मजीवांचा नाश आणि त्यांच्या वाढीस प्रतिकार करायचा आहे आणि ही प्रतिकार करायचा आहे म्हणून जीवाणू आणि कवकांपासून मिळालेली कार्बनी संयुगे. बघा सूक्ष्मजीवांचा नाश करायचा आहे, त्यांच्या वाढीस थांबवायचं आहे आणि त्यासाठी आपण जीवाणू आणि कवकांपासून जी कार्बनी संयुगे मिळवत आहे त्याला आपण प्रतिजैविके म्हणत आहे. 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांची क्रांती घडली. बघा 20व्या शतकात जे प्रतिजैविके शोधली गेली त्याच्यामुळे औषधोपचार जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडली. क्षयासारख्या रोगांचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलनच झालेले आहे. बघा क्षय हा आजार आहे, आता हा जास्त देशांमध्ये दिसून येत नाही. बघा प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके आदिजीवांनाही नष्ट करू शकतात. बघा प्रतिजैविकांचं जे मुख्य काम आहे ते जीवाणूंविरुद्ध लढत असतात ते, पण काही प्रतिजैविके असे सुद्धा असतात जे आदिजीवांविरुद्ध लढत असतात. बघा काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयुक्त ठरतात, त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात. आता काही प्रतिजैविके अशी असतात जे फक्त जीवाणूंविरुद्ध उपयुक्त ठरत असतात, त्यांना आपण विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतो. त्याच्यामध्ये बघा उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे की अँपिसिलिन एक उदाहरण आहे, अमॅक्झिसिलिन एक आहे, टेट्रासायक्लिन एक आहे. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो. म्हणजेच काय, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. रोगाची लक्षणं दिसत आहेत परंतु तिथे रोगजंतू आपल्याला दिसूनच येत नाहीत, सापडतच नाहीत. ठीक आहे, अशा वेळेला काय होत असतं, कुठली प्रतिजैविके वापरले जातात, विस्तृत क्षेत्र ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजेच विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके वापरतात. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजले जाते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात. बघा एखादा रोग आहे, ठीक आहे, आणि त्या रोगाचं निर्मूलन झालेलं आहे, आपल्याला समजलेलं आहे की हा रोग हा आहे असं आपल्याला त्याचं नाव समजलं, हा सूक्ष्मजीव सापडलेला आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला कोणती प्रतिजैविके वापरली पाहिजेत हे व्यवस्थित समजणार आहे. त्यावेळेला त्या प्रतिजैविकांना आपण मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणतो. त्याच्यामध्ये बघा पेनिसिलिन एक आहे, जेंटामायसिन एक आहे, एरिथ्रोमायसिन एक आहे, ही त्याच्यामध्ये येत आहेत. आता हे जे कार्यसंस्थेचे आहे हा भाग काढून टाकलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण काही प्रतिजैविके बघणार आहे. पेनिसिलिन बघा हे कशामध्ये येत आहे तर मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये येत आहे हे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर उपद्रवी सूक्ष्मजीव जे आहेत ते आपण पाहणार आहे. आजच्या भागामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा.